परळी मतदारसंघातून पराभूत झालेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केलेत। मतदाराच्या बोटाला शाई लावून त्यांना मतदान करू दिलं नाही असा आरोप त्यांनी केला। गुंड प्रवृत्तीने हे मतदान झाल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय। तर त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। सर, तुमचा पराभव झालेला आहे। कुठेतरी असं वाटत होतं की सहानुभूती मिळेल, ज्या पद्धतीने पक्ष फुटला तिथे कुठेतरी गद्दारी झाली म्हणून सहानुभूती मिळेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मतं पडतील अशी अपेक्षा होती। मात्र तसं काही होताना दिसलं नाही। मोठ्या मताधिक्याने धनंजय मुंडे हे निवडून आले। सर्वसामान्य माणूस हा आजही मतदार माझ्यासोबत आहे। तुम्ही जर काही माझे व्हिडिओ पाहिले असतील पहिले काही कार्यक्रमाचे, तर त्याच्यामध्ये हजारो लोक माझ्यासोबत होते। हजारो लोक सोबत असताना सुद्धा मत पराभव का होतो? तर फक्त हजारो लोक जमले म्हणून त्यांनी पुन्हा त्या मतदाराला मतच करू दिलं नाही। मतदाराला त्या बूथवर येऊ दिलं, फक्त त्याला शाई लावली, बटणं त्यांनी दाबले। सगळे अराजकता करून जे मतदार गुंडशाहीनं प्रवृत्तीनं जे मतदान झालं। आता पहिलं म्हणायचे लोक ही काय बिहार करतो का महाराष्ट्राचा? आता बिहारसुद्धा लाजायला साहेब। बिहारमधले लोक म्हणलं तर काय परळी करतो का आमची? ही म्हणायची वेळ या ठिकाणी आता महाराष्ट्रात आलेली आहे। या ठिकाणचा हा कारोबार, यात असा अराजकतेचा कारोबार थांबला पाहिजे अशी आमची विनंती आहे। अराजकता त्यांनी केली, मतात गोंधळ त्यांनी घातला, एका माणसानं मतं त्यांच्या केले, बूथ ताब्यात त्यांनी घेतले आणि केसेस आमच्यावर केले। असं जे भयभीत वातावरण केलेलं आहे, ह्याला कुठे थांबलं पाहिजे महाराज। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।